नमस्कार. आज आपण स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये व्हाईट सॉस पास्ताची अगदी सोपी आणि साधी रेसिपी बघणार आहोत. भरपूर आवडत्या भाज्या टाकून हा व्हाईट सॉस पास्ता अगदी थिक क्रीमी कन्सिस्टन्सीचा आज कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी इथे मी एका पातेल्यामध्ये साधारण 1.5 कप पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये मी पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 1 कप पास्ता घालायचा आहे. आता तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता. साधारण 10 मिनिट आपण पास्ता छान शिजवून घेणार आहोत. छान उकळून द्यायचा. पास्ता 90% शिजेल इथपर्यंत आपल्याला तो छान शिजवून द्यायचा आहे. आता आपला पास्ता शिजेपर्यंत आपण व्हाईट सॉसची रेसिपी बघूया. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. ती गरम झाली की त्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा बटर घालणार आहे. बटर आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा मैदा घालणार आहे. मैदा आणि बटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणाचा रंग साधारण थोडासा डार्क येल्लो होईपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. साधारण असा रंग आला की आपलं बटर आणि मैदाचं मिश्रण बनून रेडी आहे. आता यामध्ये आपण थोडं करून दूध घालणार आहोत. शक्यतो गरम दुधाचा तुम्ही वापर करा, त्यामुळे गुठळ्या जास्त होत नाहीत. सुरुवातीला थोडे दूध घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं. स्टार्टिंगला थोड्याशा गुठळ्या होतात, पण कंटिन्युअस हलवत राहून चमच्याने आपण त्या गुठळ्या कम्प्लिटली मोडून घ्यायच्या आहेत. एक छान थिक कन्सिस्टन्सीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपली इथे थिक पेस्ट बनवून रेडी आहे. आता यामध्ये आपण राहिलेले दूध घालू. साधारण अर्धा ते पाऊण लिटर दूध व्हाईट सॉस पास्तासाठी लागते. मी यामध्ये राहिलेले दूध घालून घेतलेले आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे आपण मध्ये हलवत राहायचं आहे. थोडंसं दूध घट्ट व्हायला लागलं की आपण त्यामध्ये चीज घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 चीज क्यूब्स यामध्ये किसून घातले आहेत. तुम्ही मोझरेला चीज किंवा चीज स्लायसेस पण वापरू शकता. चीज घातल्यानंतरनं आपण हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती हा सॉस थोडा थिक होण्यासाठी ठेवून द्यायचा. मध्ये हे मिश्रण हलवत राहायचं. आता हा आपला व्हाईट सॉस छान थिक होईपर्यंत आपण आपल्या भाज्या एका साईडला परतून घेऊ. आता एका साईडला मी दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं बटर घातलं आहे. साधारण 1 पाऊण चमचा बटर आहे. ते आपण छान मेल्ट होऊन द्यायचं आहे. बटर मेल्ट झालं की आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी चौकोनी चिरून घेतलेला कांदा, पिवळी सिमला मिर्च, लाल सिमला मिर्च, उकडलेले कॉर्न अशा भाज्या घेतल्या आहेत. तुम्ही यामध्ये ब्रोकोली आणि मशरूमसुद्धा घालू शकता. आता बटरमध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया. भाज्या आपल्याला प्रॉपर शिजवून अशा घ्यायच्या नाही आहेत, फक्त थोड्याशा बटरमध्ये परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे भाज्यांना एक छान फ्लेवर येतो. आता मी इथे भाज्या परतून घेतलेल्या आहेत. भाज्या परतताना यामध्ये थोडंसं 1 पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आणि नंतरनं गॅस बंद करून ठेवायचा. आता आपल्या भाज्या परतेपर्यंत आपला व्हाईट सॉस छान थिक व्हायला सुरुवात झालेली आहे. आता व्हाईट सॉस पास्तामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओरेगॅनो, पाऊण ते 1 चमचा रेड चिली फ्लेक्स आणि 1 चमचा मी पास्ता मिक्स घातला आहे. हे पास्ता मिक्स बाजारामध्ये खूप इझिली अवेलेबल असतं. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं पास्ता मिक्स वापरू शकता. यामुळे पास्त्याला छान अशी टेस्ट येते आणि एक्स्ट्राचे कोणतेही इन्ग्रेडियंट्स घालायची गरज पडत नाही. आता आपण पुन्हा एकदा आपला व्हाईट सॉस छान मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हा व्हाईट सॉस स्टार्टिंगलाच खूप थिक होऊन द्यायचा नाही आहे.
त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू लो यामध्ये ठेवायची आणि मध्ये मध्ये हा सॉस मिक्स करत राहायचा. आता आपण ज्या भाज्या साईडला परतून घेतल्या होत्या त्या व्हाईट सॉसमध्ये आपण घालून घेऊ आणि छान एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आणि पास्ता या व्हाईट सॉसमध्ये टाकून घ्यायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. मीडियम फ्लेमवरती आपण पुन्हा एकदा हे छान परतून घेणार आहोत. पास्ता करताना घ्यायची काळजी म्हणजे कधीही व्हाईट सॉस स्टार्टिंगलाच खूप घट्ट करायचं नाही, खूप थिक करायचं नाही, कारण पास्ता सर्व करेपर्यंत आणि पास्ता शिजल्यानंतरनं एक तर पास्ता हा व्हाईट सॉस शोषून घेतो आणि सेकंड सर्व करेपर्यंत पास्ता खूप ड्राय लागतो किंवा ड्राय होऊन जातो. तो खायला अजिबात चांगला लागत नाही, तो क्रीमी फ्लेवर त्या पास्तामध्ये राहत नाही. त्यामुळे व्हाईट सॉस थोडासा नॉर्मल कन्सिस्टन्सीचाच ठेवायचा. पास्ता प्रॉपर शिजेपर्यंत आणि सर्व करेपर्यंत जरीही पास्त्याने तो व्हाईट सॉस शोषून घेतला तरी आपला सॉस क्रीमी राहतो. ही काळजी पास्ता करताना घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपला कॅफे स्टाईल अगदी क्रीमी व्हाईट सॉस पास्ता बनून रेडी आहे. तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्नेहास किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.